नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आत्ताची एक मोठी व दिलासादायक बातमी देणार आहोत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याबाबत आत्ताची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारकडून याबाबतचा एक GR देखील काढण्यात आलेला आहे। याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया, तर चला व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा। त्याबरोबरच हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या टप्प्याची रक्कम जमा होण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6,000 रुपये जमा केले जातात। हे 6,000 रुपये 3 समान हप्त्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 हप्ते शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत आणि चौथा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा आहे। राज्य सरकारने या योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी खर्चाला मान्यता दिली आहे। या संदर्भातील एक GR देखील जाहीर करण्यात आलेला आहे। हा GR काल मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभागातर्फे जारी करण्यात आलेला आहे। या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने 2,041 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे। यापूर्वी 3 टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये अशा प्रकारे एकूण 5,512 कोटी रुपयांची मदत देण्यात आलेली आहे। आता चौथ्या टप्प्यात शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 2,000 रुपये जमा होणार आहेत। हा 2,000 रुपयांचा चौथा हप्ता लवकरच या महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।